बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या समोरचं पार्ट स्टार्ट करणार आहोत. काल आपण अल्फा अमिनो ॲसिडमध्ये ॲसिडिक अमिनो ॲसिड, बेसिक अमिनो ॲसिड आणि न्यूट्रल अमिनो ॲसिड इथपर्यंत आलो होतो. त्या समोरचा पार्ट बघा. अल्फा अमिनो ॲसिड हॅव ट्रायबल नेम अँड आर जनरली represented by 3-letter symbol or sometime by 1-letter symbol. Table 14.1 list the 20 amino acid often referred as simply amino acid commonly found in protein with their symbol and also their type as neutral, acidic or basic. 10 amino acid from the list cannot be synthesized in the human body and have to be obtained through diet. These are called essential amino acid and as a mark with asterisk in the table 14.1. आता हा जो आपला काय टेबल 14.1 आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय 10 अल्फा अमिनो ॲसिड आहे की नाही, from this cannot be synthesized in human body and to be obtained through the diet. हे आपल्याला डाएट म्हणून भेटतात हे की नाही, जे काही स्टार केले त्याच्यावर त्याला म्हणतो आपण देअर आर कॉल्ड एज इसेन्शियल अमिनो ॲसिड. ते आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस होत नाही हे की नाही, त्याला म्हणतो आपण दॅट इज ए इसेन्शियल अमिनो ॲसिड. आता या ठिकाणी खाली बघा, अल्फा अमिनो ॲसिड आर हाय मेल्टिंग वॉटर सोल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड. आता अल्फा अमिनो ॲसिड कसे हाय मेल्टिंग वॉटर सोल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड, याचं मेल्टिंग पॉइंट हाय आहे, हे वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि हे कसे दॅट इज क्रिस्टलाइन फॉर्म आहे. अनलाइक सिंपल अमाइन इन कार्बोक्सिलिक ॲसिड, दिस प्रॉपर्टी आर ड्यू टू peculiar structure called zither ion structure of amino acid. An alpha amino acid molecule contain both acidic carboxylic acid group as well as basic NH2 group. Proton transfer from acidic group to basic group of amino acid from a salt which is a dipolar ion called zither ion. It's a figure 14.15. This is figure 14.15. इथे आपल्याला दिले. Amino acid can exist in different form depending upon the pH of the aqueous solution in which it is a dissolved. Consider for example zither ion and the other form of alanine. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं त्यांनी, अमिनो ॲसिडचा मेल्टिंग पॉइंट कसं आहे हाय, तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे बरोबर, आणि त्याचा फॉर्म कसं आहे क्रिस्टलाइन फॉर्म आहे. आणि त्याची महत्त्वाची प्रॉपर्टी काय सांगितली त्यांनी, दॅट इज कॉल्ड झिटर आयन. झिटर आयन म्हणजे याच्यामध्ये एक ॲसिडिक ग्रुप आहे, एक बेसिक ग्रुप आहे. त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी की एक प्रोटॉन काय होता ट्रान्सफर होता ॲसिडिक ग्रुपचा कशामध्ये, बेसिक ग्रुपकडे आहे की नाही, फ्रॉम ए सॉल्ट विच इज ए डायपोलर आयन, त्याला डायपोलर आयन म्हणायचं आहे की नाही. आता या ठिकाणी बघा, हा आपल्याला दिसतोय NH2CHRCOH बरोबर आहे. लोन पेअर कॅन बॉन्ड टू अ प्रोटॉन, हाच आपला लोन पेअर आहे की नाही. इथे या ठिकाणी काय होतो, हा कार्बोक्सिलिक डोनेट अ प्रोटॉन, हा कार्बोक्सिलिक काय करतो प्रोटॉन डोनेट करतो, प्रोटॉन ट्रान्सफर आहे की नाही. हा ट्रान्सफर कुठं जातो इथं, दॅट इज ए NH3. NH2 ज्यावेळी काय होतं NH3, मग इथं काय होईल निगेटिव्ह आयन तयार होईल. इथं पॉझिटिव्ह हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह आयन, म्हणजे डायपोलर आयन झिटर आयन बरोबर आहे. याला काय म्हणतं 3 फॉर्म ऑफ ॲलेनाइन. इथं ॲलेनाइनचे आपल्याला 3 फॉर्ममध्ये दाखवले आहे. ओव्हरऑल 1 प्लस 1 चार्ज आहे की नाही, झिटर आयन ऑफ ॲलेनाइन नो नेट चार्ज बरोबर आहे. इथं काय दाखवले ओव्हरऑल -1 चार्ज बरोबर आहे. pH
इज लेस दॅन इक्वल टू 10. बरोबर आहे. 3 फ्रॉम ॲलिनाइन. तर पुढं आपल्याला पुढं सांगितलेलं आता पेप्टाइड बॉन्ड and protein. Protein are also known to break down into peptide in stomach and duodenum under the influence of enzyme pepsin being one of them, which is secreted by stomach. Polypeptide are further broken down into amino acid. This implies that protein are formed by connecting alpha amino acid to each other. The bond that connect alpha amino acid to each other is called peptide bond. Consider, for example, linking of molecule of glycine with that of alanine. One way of doing this is to combine carboxylic group of glycine with amino group alanine. This results in elimination of a water molecule and formation of a dipeptide called glyceralanine, in which the two amino acid units are linked by peptide bond. Figure 14.17. It can be seen that peptide bond or peptide linkage is as simple as what is described as a secondary amide. In organic chemistry, combination of a third molecule of amino acid with a dipeptide would result in formation of a tripeptide. Similarly, linking of a 4, 5 or 6 amino acid result in formation of tetrapeptide, pentapeptide or hexapeptide respectively. आता इथे आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं पहा. हे जे ग्लायसाईनचे NH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड COH प्लस NH2 सिंगल बॉन्ड CH COH सिंगल बॉन्ड CH3 हे झालं आपलं ग्लायसाईन, हे झालं ॲनलाईन. इथे काय झालं H2O. आता इथे हे काय झालं कॉम्बिनेशन झालं CH2 NH2 CH2 NH2 CH2 CH COH. आता आपलं काय आहे इथे H2O मॉलिक्युल काय झालं याच्यातून बाहेर निघाला H2O. हा झाला H2O. मग खाली काय राहिलं हा एक CO बरोबर. याच्यातला NH यातला NH आहे ना, कारण की यातला वॉटर मॉलिक्युल आपला बाहेर निघाला. यातला वॉटर मॉलिक्युल काय निघाला बाहेर निघाला बरोबर आहे. मग हेच काय झालं दॅट इज कॉल्ड एज ए पेप्टाइड बॉन्ड. हे दोन्ही मधले जे जॉईनिंग असतो याला म्हणचं पेप्टाइड बॉन्ड. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे पेप्टाइड बॉन्ड लिंकेज इन द सेम ॲज व्हॉट इज डिस्क्राइब सेकंडरी अमाइड in organic chemistry. Combination of a third molecule of amino acid with a dipeptide would result in formation of tripeptide. Similarly, linking of 4, 5 or 6 amino acid result in formation of tetrapeptide, pentapeptide or hexapeptide. है की नाही. ते व्हॉट इज डिपेंड कशावर आहे ते अॅमिनो ॲसिड डिपेंड आहे. जर 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा आणि 6 असेल तर हेक्झा. अशा प्रकारे ते पेप्टाइड बॉन्डच्या ठिकाणी फॉर्म. इथं काय झालं आपला वॉटर मॉलिक्युल काय झाला बाहेर निघाला ग्लायसिन आणि ॲलिनाइन मधून आणि काय ग्लेसा ॲलिनाइन तयार झालंय. काय झालं ग्लेसला ॲलिनाइन दॅट इज अ पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. तर याच्यानंतरचं पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू.